असं ओलं खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची. ही बघा आपली भाजी ही रेडी झालेली आहे. तुम्ही बघत आहात छान पुढे आपल्या फुगलेल्या टम्म फुगल्या टम्म. बघा मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे अक्षय तृतीया स्पेशल खीर, बटाट्याची भाजी, पुरी. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे अक्षय तृतीया स्पेशल खीर, बटाट्याची भाजी, पुरी. हे सगळं मी तुम्हाला आज पूर्ण आपल्याला अक्षय तृतीया स्पेशल करायचं आहे. सो तुम्ही बघत राहा अक्षय तृतीया स्पेशल खीर, बटाट्याची भाजी, पुरी, भजी. सो फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला म्हणाले की आपण बटाट्याची भाजी वगैरे करणार आहोत, तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला लागणार आहे. मी हे जवळजवळ 4 बटाटे, जे बटाटे होते ते बॉईल करून मी उकडून बटाटे घेतले, ते सोलले आणि क्रॅश करून ठेवले. बघा असे कुस्करून ठेवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर बारीक चिरलेली, धुवून मी बारीक चिरून ठेवलेली आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला ओलं खोबरं, खोवलेलं किसलेलं ओलं खोबरं लागणार आहे, नारळ. त्यानंतर लागणार आहे आपल्याला कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक कटिंग केलेली. त्यानंतर कांदा, तूप लागणार आहे आणि आपल्याला लागेल जिरं आणि मोहरी. मी तुम्हाला दाखवते जिरं, मोहरी. सो आपण आता आपली रेसिपी बनवायला सुरुवात करतो. सर्वप्रथम आपण गॅस पेटून घेऊया. आपण पेटवला आहे गॅस आता. तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम टाकत आहोत थोडंसं तूप. आजची आपली रेसिपी अक्षय तृतीया स्पेशल आहे. आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकत आहोत. हे बघा, हे टाकलं आपण थोडंसं तूप. आता याच्यामध्ये आपण जो बारीक कटिंग केलेला कांदा आहे तो वगैरे आपण सगळं साहित्य टाकणार आहोत. आता आपलं हे तेल तापत आहे. तेल नाही, सॉरी, तूप. तूप आपण चांगलं तापून घेऊया, व्यवस्थित तापून घ्यायचंय. आपलं आता तेल चांगलं तापलेलं आहे. तर त्यामध्ये आपण टाकत आहोत थोडीशी मोहरी म्हणजे राई. त्यानंतर टाकत आहोत आपण थोडंसं जिरं, बारीक करूया गॅस. त्यात आपण टाकत आहोत हे कढीपत्ता. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, तो कढीपत्ता. त्यानंतर आपण टाकत आहोत बारीक कटिंग केलेली ही मिरची. त्यानंतर आपण त्यात टाकतोय कांदा, जो बारीक कटिंग करून घेतला होता ना कांदा, तो टाकलेला आहे. आता आपण हे चांगलं परतून घेऊया. हा जो बारीक कटिंग केलेला आपण जो बटाटा आहे ना, स्मॅश केलेला, तो. आणि मीठ टाकणार आहोत मी. मला हे बघा, छोटा टीस्पून टाकला तरी चालेल. म्हणजे तुमची क्वांटिटी किती आहे, नेहमी सांगते, तुमची क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे तुम्ही टाका. तर कोणाला जास्त कोणाला कमी असं मिठाचं प्रमाण कमी जास्त लागत असतं. सो ही बटाट्याची भाजी. आता याच्यात थोडीशी आपण हळद टाकणार आहोत, अगदी थोडीशी हळद, फक्त थोडा कलर यायला. टाकली थोडीशी हळद.
ठीक आहे. आणि परतत राहूया थोडीशी. खूप छान असं मस्त खरपूस असा वास सुटलेला आहे भाजीचा. बटाट्याची भाजी, पुरी, खिरी मस्त ना. बटाट्याची भाजी, पुरी आणि खीर हे वेगळंच कॉम्बिनेशन आहे. अक्षय तृतीया म्हटलं की असं हा मेनू झालाच पाहिजे. घराघरात होतो, व्हायलाच पाहिजे. हे आमच्या गावाकडे असं करतात अक्षय तृतीयेला. आपली भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे. थोडासा गॅस आपण फास्ट ठेवलाय. आणि आता त्यात आपण खोबऱ्याचा जो बारीक केलेला कूट आहे, सॉरी किस आहे, जे किसून ठेवले ना आपण खोबऱ्याचा, ते टाकणार आहोत. झाली आपली भाजी. आता आपण गॅस बंद करत आहोत. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही भाजी आपली. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी ही जी कोथिंबीर आहे, कोथिंबीर आणि खोबरे बघा. ओलं खोबरं जे आहे मी ते टाकणार. असं ओलं खोबरं टाकायचं थोडं. खूप छान लागते ही भाजी. आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची. ही बघा आपली भाजी ही रेडी झालेली आहे. तुम्ही बघत आहात ही आपली उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे. पिवळी भाजी बनवायला बटाट्याची पिवळी भाजी. सो ही भाजी आपली आता तयार झालेली आहे. आता आपण करणार आहोत पुऱ्या. आता आपण पुऱ्या करणार आहोत. हे बाजूला ठेवून पुऱ्या करणार आहोत. तर आपण याच्यामध्ये तेल तापत ठेवत आहोत. पुऱ्या करते पुढे. ही मी कणिक भिजून ठेवली होती. गव्हाची कणिक आहे. ही गव्हाची कणिक आहे. ती खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही, अशी मीडियम अशी झाली पाहिजे. तर आपण त्याच्या आता पुऱ्या करणार आहोत. तेल टाकूया आपण तापायला थोडंसं. हे आपण तेल टाकलेलं आहे. आपण पुऱ्या लाटून घेऊया. सो आपण त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या हे बघा आपण ह्याच्यामध्ये पुऱ्या
आता झाऱ्याने असं थोडं हे करूया. हे बघा छान पुरे आपल्या फुगलेल्या टम्म फुगल्या तुझी टम्म तुम्ही बघत आहात. थोडा गॅस आपण स्लो करूया. तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे आपण गॅस थोडा स्लो केलेला आहे. आता याच्यामध्येच आपण आहे ना एक कुरडई आणि आपण पापडी वगैरे तळून घेऊया. म्हणजे आपलं नैवेद्याचं तयार होत आहे. आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे ना तो आता आपण तयार करतो. हे बघा आता आपण गॅस थोडा फास्ट ठेवूया आणि याला आपण इकडे चिमट्याचा उपयोग करूया. थोडा गॅस फास्ट ठेवूया कारण याच्यासाठी आपल्याला गॅस थोडं तेल चांगलं तापलेलं पाहिजे. हे बघा हे मी आता हे टाकत आहे कुरडई बघा. आपण नैवेद्याचं सगळं तयार करत आहोत जो आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. हे बघा मी टाकले. सावकाश करा हे उडतं अंगावरती. ही बघा ही आपली तळून तयार आहे. ही बघा ठीक आहे. सो आता आपण त्याच्यामध्ये हे पापडी टाकू. हे बघा सो आपलं हे झालेलं आहे. आता आपण हे बंद करूया. आता आपण खिरीचं बघूया. आपल्याला खीर करायची आहे. सो आपण खिरीसाठी लागणारं साहित्य आता बघतोय काय लागणार आहे. सो फ्रेंड्स आपण जे खिरीसाठी सामान आपल्याला लागणारं जे साहित्य लागते आपल्याला खिरीसाठी त्यासाठी मी भिजवलेलं बासमती तांदूळ घेतलेलं आहे. हे बघा बासमती जे तांदूळ आहेत ते मी भिजवून घेतले होते, भिजत ठेवले होते. त्यानंतर आपण घेतोय इकडे हे काजू बदाम हे बदामी भिजवलेले आहेत, त्याचे काप केलेले आहेत. बदामाचे काप केलेत आणि काजूचे काप केले तर हे आपले मनुके आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे वेलची पावडर ही जी करून ठेवलेली आहे. आणि लागेल आपल्याला तूप लागेल. त्यानंतर आपल्याला लागेल साखर लागेल आणि लागेल आपल्याला दूध. हे बघा सो मी दूध छान तापवून ठेवलेलं आहे आधीच. आणि आपण आता काय करतोय आणि नारळ लागेल. तो नारळ आपल्याला खोवून घ्यायचा, किसून घेतोय आपण. सो नारळ आपण किसून घेतो आहोत. हे बघा
सो आपलं नारळ आता किसून झालेलं आहे. जो नारळ किसून घेतला आहे बघा, खोबरं किसून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण मिक्सरला हे जे आपण जे तांदूळ भिजत टाकले होते ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत, म्हणजे बारीक करणार आहोत. सो थोडंसं पाणी टाकूया, फक्त वाटण्यापुरतं. मिक्सरला लावून घेऊया. सो फ्रेंड्स, आपण हे अशा प्रकारे जे तांदूळ घेतलेले बासमती भिजवलेले ते आपण वाटून घेतलेले आहेत. सो आता आपण गॅस पेटवूया. हे बघा, गॅस पेटवते मी. आता आपण गॅस पातेला ठेवलेला आहे. त्यात आपण थोडंसं पाणी ठेवतोय गरम व्हायला. असं थोडंसं आपण पाण्यात ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडी साखर टाकणार आहोत. आपल्याला किती गोड हवंय ना त्याप्रमाणे आपण साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे. हे बघा, तर मी याच्यामध्ये आता ही 1, 2 आणि 3 अशा प्रकारे मी आता ह्याला 3 ते 4 चमचे मी साखर घातलेली आहे. म्हणजे आपला जो नेहमीचा नॉर्मल चमचा असतो ना, हे बघा, रोजच्या वापरातला जो चमचा असतो त्याने मी 4 चमचे घातलेले आहेत. सो आता आपण काय करत आहोत, हे जे आपण वाटलेले जे तांदूळ आहेत, बारीक केलेले तांदूळ आहेत ना, ते आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत. हे बघा, आधी साखर चांगली वितळून द्यायची. जी आपण साखर टाकली ती चांगली अशी हे बघा गरम पाण्यामध्ये थोडी वितळून घेऊया. आणि फ्रेंड्स, आपण जी खीर बनवणार त्यात आपण केशरचा वापर करणार आहोत. ही बघा, आपली आजची स्पेशल आहे, अक्षय तृतीया स्पेशल आहे. आजची आपली डिश आहे ती, त्यामुळे मी केशरची खीर बनवत आहे. हे बघा, केशर आहे, हे असं मी ओतलेलं आहे. थोडंसं अजून थोडं पाणी आपण थोडंसं टाकूया, म्हणजे आपल्याला हे तांदळाला चांगली उकळी यायला पाहिजे. हे बघा, असं. त्यानंतर हे असं ढवळूया थोडंसं, म्हणजे ते लागलं नाही पाहिजे किंवा त्याच्यात गोळ्या अशा गठुड्या असतात ना, ते नाही झालं पाहिजे. तर आपल्याला व्यवस्थित ढवळत राहायचं. हे बघा, असं ढवळत राहायचं. आणि बासमती तांदळाचा असल्यामुळे छान असा त्याचा सुगंध असा छान येतो. असं ढवळत राहायचं सारखं. शेवयांची खीर वेगळी असते आणि ही असं म्हणतात की अक्षय तृतीयेला जे आपण बनवतो ना, त्याचं मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे. अक्षय तृतीया म्हणजे एक आपल्याकडं त्याचं वेगळंच हे असतं रेसिपी, त्याचे जेवण जे असतं ते वेगळं असतं. तर म्हणून मी तुम्हाला हे या प्रकारची खीर दाखवते. हे बघा, असं छान ढवळून घ्यायचं त्याला व्यवस्थित. त्याच्या गठुड्या झाल्या नाही पाहिजेत, व्यवस्थित तसे ढवळून घेतलं तर नाही होणार. आणि मी गॅस बारीकच ठेवलेला आहे. त्याला खाली लागून पण द्यायचं नाही आणि गठुड्या पण त्याचे झाले नाही पाहिजे. असं हे बघा, हे बघा, हे असं. आणि मग बाकीचं सगळं साहित्य आपण त्यामध्ये नंतर टाकणार आहोत. पहिलं हे तांदळाचं जे आहे ना, तेच व्यवस्थित हे करून घ्यायचं. चांगलं हे तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं ऍड करणार आहोत दूध वगैरे. आता हे आपलं तयार झालेलं आहे. सो आपण जे दूध आहे ते आता त्याच्यामध्ये ऍड करत आहोत. हे बघा, जे आपण दूध आहे ना चांगलं तापवून ठेवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये असं ऍड करतो. हे बघा, व्यवस्थित. त्यानंतर आपण पुन्हा असं व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवा, खीर
तोपर्यंत ढवळतच राहायची सारखी. केळीला नुसती ठेवून द्यायची नाही गॅसवरती, तर तिला व्यवस्थित त्याच्या गोळ्या गोळ्या होणार मग. त्यामुळे तिला व्यवस्थित असं हे करा. सो थोडं आपण गॅस आता फास्ट करूया 2 मिनिट आणि ढवळत राहायचं. नंतर ती मग त्याला आपण खोबरं वगैरे आपण नंतर घालणार आहोत. हे आपण केशर आपलं छान ढवळत राहायची आहे तिला व्यवस्थित. त्याला जाडसरपणा येतपर्यंत घट्ट होते खीर थोडी. यात आपण थोडंसं आता तूप टाकणार आहोत. हे बघा, आपण याच्यामध्ये थोडंसं आपण 2 टीस्पून टाकले, म्हणजे माझा चमचा छोटा आहे. आपण नॉर्मल चमचा वापरत 2 टीस्पून. कारण ती वर येते ना, लक्ष द्यावं लागतं, थोडं लक्ष द्या. आणि गॅसवरती बटनावरती हात ठेवा, पटकन बारीक करा गॅस. हे बघा असं ती वर येते ना, त्यामुळे सतत तसं तिला ढवळत राहायचं आपल्याला. सो फ्रेंड्स, आपली खीर आता तयार झालेली आहे, तुम्ही बघताय. आता मग त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी वेलची पावडर. थोडीशी टाकायची आपल्याला वेलची पावडर. ही आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे, गरम याच्यामध्येच वेलची पावडर. आता त्याच्यामध्ये आपण जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं काजू बदाम आणि मनुके मी जे घेतलेले आहे ते बघा, काजू बदाम मनुके. आता ते आपण थोडे याच्यामध्ये ॲड करूया. हे बघा, सो मी काजू टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आता हे बघा, काजू टाकले. त्यानंतर आपण टाकतोय बदामाचे काप. हे बघा, त्यानंतर आपण टाकतोय मनुके. खूप छान खीर तयार होते, मस्त. हे बघा, आणि याच्यामध्ये आपण जे केशर ॲड करणार आहोत ते थोडंसं थोडी थंड झाल्यानंतर, थंड झालेली आहे खीर. सो फ्रेंड्स, हे बघा, आता आपण याच्यामध्ये केशर टाकणार आहोत, म्हणजे आपली ही खीर पूर्ण झालेली आहे. हे बघा, थंड झाली थोडी, कारण की आता याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुके वगैरे आपण टाकलेले आहेत गरम याच्यामध्येच. हे बघा, सो छान असं त्याला आणि गरममध्येच टाकले आपण. हे बघा, आता आपण गॅस बंद करूया. आता आपण याच्यामध्ये ना केशर टाकणार आहोत थोडंसं, म्हणजे आपली खीर पूर्ण तयार झाली. याच्यामध्ये काजू बदाम मनुके वगैरे आपण टाकलेलेच आहेत ऑलरेडी, वेलची वगैरे टाकलेली आहे, त्यामुळे आपली खीर आता ऑलरेडी तयार झाली. आपण वरून केशर टाकतो थोडंसं. हे बघा, हे जे केशर आहे ते मी आता याच्यामध्ये थोडं ऍड करते, तुम्ही बघा. हे बघा, असं केशर टाकले मस्त, त्याच्यामुळे तो अजून एक वेगळाच असा फ्लेवर येणार आहे त्याला. हे बघा, केशराचा एक वेगळाच असं त्याचा टच असतो, मस्त. अगदी आपण केशर टाकलेलं आहे तो तुम्ही बघत आहात. फ्रेंड्स, आपली ऑलरेडी खीर तयार झालेली आहे, तर तुम्ही बघा, करून बघा तुम्ही, मला नक्कीच आवडेल. आणि मी आता केशर टाकलेलं आहे. आता केशर असंच त्याच्यावरती ठेवायचं आहे आपल्याला. गरम याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि आपली खीर तयार झालेली आहे. आज आपण बनवलेलं आहे खीर. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजची आपली डिश आहे
तांदळाची खीर आणि बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी, त्याची रेसिपी मी आहे केली दाखवते. पुरी भाजी वगैरे. तर आजची आपली डिश, तर तुम्हाला ही खीर माझी मी जी आत्ता जे खीर बनवलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही घरी करून बघा. काही माझ्याकडून काही चुकत असेल तरी सांगा आणि चांगलं झालं तरी सांगा. त्यामुळे कमेंट्सद्वारे मला तुम्ही सांगू. सो फ्रेंड्स, असेच नेहमीप्रमाणे स्वस्त खा, मस्त राहा, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांवर प्रेम करा, माझ्यावरही करा आणि माझ्या रेसिपीवरती करा. सो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती मी आहे, त्यामुळे तिकडेही तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका फ्रेंड्स. सबस्क्राईब करा आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा, भरभरून प्रेम करा. सो फ्रेंड्स, आज आपण इकडेच थांबूया. आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवली, तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा. सो इथेच थांबूया. बाय फ्रेंड्स, लव्ह यू.